कान्हा आणि सरकारची एक वेगळी जोडी आहे, ती तुम्हाला माहित नाहीये, ती कळेल. जरी वेस्टर्न थीम असली तरी त्यामध्ये थोडंसं मराठी टच असावा म्हणून ती साडी आहे पण आणि नाहीये पण. कान्हा छान दिसतोय म्हणजे त्याला त्याला असं मी पाहिलं नाहीये. तो कायम असं ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट आणि अशी कॅप घालून फिरत असतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, तुम्ही मज्जाची नीलम स्टार प्रवाह पुरस्कार 2026च्या रेड कार्पेटवर लपंडाव टीममधील सरकार आणि कान्हा एकत्र आले. खरं तर हे कसं शक्य झालंय म्हणजे हे बघून आम्हाला थोडंसं शॉक बसला, कारण आम्ही एकत्र जोडी येईल असं एक्सपेक्ट केलेलं. ही कान्हा आणि सरकारची एक वेगळी जोडी आहे, ती तुम्हाला माहित नाहीये, ती कळेल. मला सगळं नावाप्रमाणे लपंडाव सगळं लपवून ठेवलं. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण एवढी धमाकेदार एंट्री घेतली, तुम्ही किती एन्जॉय केली? कारण आम्ही बघितले पहिल्यांदाच असं घडतंय आणि ही एक धमाकेदार एंट्री घेतली, एवढी नाचत गाजत. काय असं ठरवलेलं जेव्हा गाणं वाजलं तेव्हा असं होतं ना की अरे आतून तो डान्स येतो. सो रिहर्सलची कसरत इथूनच सुरुवात झाली तुमची? रिहर्सल काय झालं, स्पॉन्टेनियसली सुचलं आणि म्हटलं एवढ्या वेळ मग काय करायचं, मग एक छोटासा आपला भात्यातला डान्स असतो तसा तो एक भात्यातला डान्स केला. अगदीच. पण मला एक सांगा की शूट करता करता हे रेड कार्पेटची वेगळी रिहर्सल सुरू असते, त्यात तुम्ही लुकचा कसा विचार करता आणि कधी ठरवलं की हे लुक करायचे? कारण सुंदर दिसतेस एकदम. मला सांग, सरकार दिसल्यावर काही कॉम्प्लिमेंट वगैरे मिळाली? नाही नाही, काहीच नाही दिली त्याने. सॉरी, आता देतो. खरंच खूप छान दिसते, सुंदर दिसते. आम्ही भेटल्या पहिले हेच झालं की चला कधी सुरू होत आहे, कधी काय. आमचं सीन लागणे, आमचं ब्रेनच तसं तयार झालंय. सीन कधी लागतं, ओके लागलं, किती मिनिटात, हेच पहिलं बोलणं होतं. त्यामुळे तसंच ते ओघाओघानं झालं. पण खरंच छान दिसते आणि तिची मेहनत दिसते प्रत्येक अटायरमेंट. म्हणजे आता किती वर्ष झाली असतील प्रवाहाच्या, 5-6 वर्षाचे काय, त्यात प्रत्येकाच्यात वेगळेपण आणि हे ते घेते ती मेहनत. कान्हाने ब्राउनी पॉइंट कमवलेले आहेत. पण सांग, कान्हा कसा दिसतो? कान्हा छान दिसतोय म्हणजे त्याला असं मी पाहिलं नाहीये. तो कायम असं ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट आणि अशी कॅप घालून फिरत असतो. जेव्हा मी ते सूट वगैरे घालून तेव्हा माझ्या आजी समोर, हिच्या समोर येत नाही मी, तेव्हा लपतो ना, त्यामुळे तो तसा येत नाही. पण तो खरंच वेगळा दिसतो. मी तेच या अवॉर्डची हीच गंमत आहे की काहीतरी तुमच्या कम्फर्ट झोनमधनं किंवा तुम्ही जसे रेग्युलरली दिसता तसं न दिसता काहीतरी वेगळं तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. सो छान दिसतोय. अजून त्याचं अजून एक एलिमेंट यायचं बाकी आहे. तो आल्यानंतर एलिमेंट घेऊन येणारी जी कृतिका आहे आतमध्ये असतो आपण. ती ऑन द वे आहे. ती ट्रॅफिक मध्ये लपंडाव खेळते. पण मला लुकचं क्रेडिट कोणाला जाणार? आणि मला खरं तर तुझी हेअरस्टाईल आणि ते एडिटेल बघायची, ती फार सुंदर आहे. मी ओपन केलेलं नाहीये, ते खूप लांब आहे त्यामुळे मी ओपन केलं नाही. मला माहित असतं की असे इंटरव्ह्यूज होणार, तर ओपन केलं असतं, कारण तो तिथपर्यंत आहे. ती ही जी वेल आहे ती सपना म्हणून डिझायनर आहे, तिने हा आउटफिट क्रिएट केला आहे आणि खूप छान क्रिएट केला आहे. म्हणजे एक अशाच पद्धतीचा पेस्टल कलर हवा होता आणि एक छान फ्लोई. जरी वेस्टर्न थीम असली तरी त्यामध्ये थोडंसं मराठी टच असावा म्हणून ती साडी आहे पण आणि नाहीये पण. म्हणजे लाईक साडी कम गाऊन काइंड ऑफ असा लुक आहे. प्लस हेअर माझी नेहमीची रुखसार. तुझा लुक लगेच ठरलेला होता? हो, काल रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान लगेच ठरवलं आणि केलाय. डान्स रिहर्सल संपवून मी गेलो, ते घेतलं आणि बस, बाकी काहीच. आणि जरा हे बघ, यावेळेस फार डोकं लावायचं नव्हतं. वेस्टर्न म्हटल्यानंतर म्हटलं काय मग ठीक आहे, हे वेस्टर्न मध्ये जातंय एवढं. पण काय तिकडे असते थंडी, त्यामुळे ते लोक आपण उन्हाळ्याचं नेमकं जॅकेट काढून देऊ शकतो. त्यामुळे मी नेमकं तो फार विचार न करता हे घातलं. पण काय दुपारची आम्हाला सवय आहे, स्लॉट आहे दुपारचा असल्यामुळे म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. चालेल. सरकारचं टॅग लावण्याची आयडिया कुठून आली? कारण फार सुंदर दिसते आणि ते सगळ्यात हटके झाले. एक ना मराठमोळा साज नावाचं पेज आहे इंस्टाग्रामवर. काजल मुलगी जी आहे तिने हे हँडमेड केलंय. त्या दिवशी ती आमच्या सेटवर आली होती. सो तिला काहीतरी गिफ्ट करायचं होतं मला. सो ती म्हणाली की मी तुमची सिरियल बघते, सो मला सरकारचं एक ब्रोच तुम्हाला गिफ्ट करायचंय. सो हे तिने हँडमेड असं छान केलंय. सो मी म्हटलं दिस इज द राईट प्लेस की या परिवार पुरस्काराला आपण ते फ्लॉन्ट करावं. कारण मालिकेला नॉमिनेशन आहे, त्याच्यानंतर बेस्ट जोडी आहे, खलनायिकेमध्ये सरकारला नॉमिनेशन आहे. सो दिस इज द बेस्ट प्लेस टू फ्लॉन्ट इट. आणि या नॉमिनेशन साठी दोघं किती एक्साइटेड आहात? खूप. मला असं वाटतं या मालिकेसाठी पहिल्यांदाच नॉमिनेशन आहे आणि मला असं वाटतं ते घरीच येणार आहेत अवॉर्ड. सो विचार करण्याची गरजच नाही. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.